हॅलो फ्रेंड्स, स्टडी विथ प्रथमेशमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. ओके, मायक्रो प्रोसेसरचा आपण लेक्चर नंबर 5 बघत आहोत. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चनवरती मी सांगितलं होतं व्हॉट्सअप ग्रुपवरती पण की हा लेक्चर खूप इम्पॉर्टंट होणार आहे, कारण याच्यामध्ये आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचं आहे. कॅल्क्युलेट फिजिकल ॲड्रेस. फिजिकल ॲड्रेसवरती क्वेश्चन येतोच येतो. एक्झाममध्ये हा क्वेश्चन येणारच आहे. प्रिपेरेशन तुम्हाला काय करायचीच आहे क्वेश्चनची. हा क्वेश्चन कसा असणार आहे, टाईप काय असणार आहे, बोर्डमध्ये कसा विचारला जातो, सर्व गोष्ट आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, आय होप तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब तरी केलंच असेल, पण तुम्ही कमेंट करायला विसरत नसाल, लाईक करायला विसरत नसाल, कारण की जेव्हा तुम्ही कमेंट कराल, जेव्हा मला मोटिव्ह कराल, तेव्हा मी तुम्हाला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करेन, व्हिडिओ प्रोव्हाइड करेन आणि कॉन्सेप्ट प्रोव्हाइड करेन. पण जर हेल्प केलात नाही, तुम्हीच जर मला कमेंट केलात नाही, तर मी पण कुठेतरी गायब होऊन जाईन आणि मग तुम्ही मला शोधत बसाल, सर व्हिडिओ करा, व्हिडिओ करा, व्हिडिओ करा, मग मी परत येणार नाही. ओके सर, तुमचंच प्रेम माझ्याकडे जास्तीत जास्त पोचवा. कमेंट करा, लाईक करा. तुमच्यासाठी मी व्हिडिओ बनवतोय, तर माझ्यासाठी फक्त कमेंट आणि लाईक करा. ओके, बाकी काही मागत नाही. मी सबस्क्राईब केला तरी तुमचाच भला होईल आणि तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ भेटत जातील. तर आपण बघून घेऊया की फिजिकल ॲड्रेस कसा कॅल्क्युलेट केला तो आणि याचं न्यूमेरिकल सॉल्व्ह कसा करायचं आहे. ओके, रिपीटेड क्वेश्चन आहेत ना, ते पहिले बघून घेऊया. जे बोर्ड रिपीटेड होतात ते. हा क्वेश्चन एक्झामला येणारच आहे 6 मार्कासाठी किंवा 4 मार्कासाठी. ओके, तर ह्या क्वेश्चनची प्रिपेरेशन तुम्ही करूनच जा. तुम्हाला हा क्वेश्चन एनी हाऊ सॉल्व्ह करायचा आहे एक्झामला. ओके, क्वेश्चन काय असतो बघा. डिफाईन लॉजिकल अँड इफेक्टिव्ह ॲड्रेस, डिस्क्राईब फिजिकल ॲड्रेस जनरेशन प्रोसेस इन 8086 इफ DS is equal to 345AH and SI is equal to 13DCH. Calculate physical address. विंटर 24 मध्ये क्वेश्चन विचारलेला होता. ओके, समर 22ला पण विचारलं. तुम्ही बोला सर समर 20ला नाही विचारलं असेल. समर 22ला विचारलं, ते पण 2 टाईपमध्ये. ओके, फिजिकल ॲड्रेस कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे. CS दिलेला आहे, IP दिलेला आहे. इथे पण SS दिलेला आहे, इथे पण SP दिलेला आहे. ओके, ते DS दिलेला आहे, इथे BX दिलेला आहे. ओके, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला दिलेल्या असतात. तुम्हाला फक्त त्याचा अँसर फायनल फिजिकल ॲड्रेस तुम्हाला इथे कॅल्क्युलेट करायचं. ओके, ह्याच खाली बघा काय आहे. डिस्क्राईब हाऊ 20 बिट फिजिकल ॲड्रेस इज जनरेटेड इन 8086 मायक्रोप्रोसेसर विथ सुटेबल एक्झाम्पल. ओके, हे सर्व अशाच टाईपचे क्वेश्चन बघा. समर 23ला विचारलं, समर 22, विंटर 23, सेम क्वेश्चन ॲज इट इज रिपीटेड होतो. ह्या क्वेश्चनचा स्क्रीनशॉट काढून घ्या, तुमच्या नोट्समध्ये लिहून ठेवा, कारण कशा टाईपचे क्वेश्चन विचारतात ते. ओके, सर्वच पॉसिबल नाही सॉल्व्ह करायला. जितके सॉल्व्ह करायला जमतील तितके मी आज व्हिडिओमध्ये करणार आहे. मित्रांनो, तुमच्यासाठीच मी स्पेशली सर्व हे क्वेश्चन शोधत आहे की कुठे कोणता क्वेश्चन मिस होतोय का, माझ्याकडून कोणतं रिपीटेड क्वेश्चन राहिलेले आहे का. तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे की माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब तर कराच, पण ॲटलिस्ट एक कमेंट तरी करा की हा सर थँक्यू, की हा ठीक आहे, व्हिडिओ आम्हाला असं कंटेंटची गरज आहे, तुम्ही प्रोव्हाइड करा. मला असं वाटतं की मी स्वतःच माझ्यासाठी व्हिडिओ करतोय. ओके, तर असं करू नका. तुम्ही कमेंट करून माझ्यासाठी ॲप्रिसिएट करा. मी तुम्हाला तुझ्यासाठी असे व्हिडिओ घेत येऊ जाईल. बरोबर आहे. फक्त तुम्हाला सपोर्ट करा आणि व्हिडिओला मेन म्हणजे लाईक करा. तुम्ही विसरता, तुम्ही व्ह्यू करता पण लाईक करायला काय विसरता. ॲट द एंड मी चेक करतो, कमेंट तर आहे ठीकठाक, चला पण लाईक नाही आहे, तर लाईक करायला विसरू नका. म्हणजे तुमचा एक लाईक माझ्यासाठी कॉन्फिडन्स वाढवेल, माझं ॲप्रिसिएट करेल आणि मगच तुम्हाला मी अशी व्हिडिओ घेऊन येईल. ओके, तर आपण डायरेक्टली बघून घेऊया. पहिलेच काय बघायचं आपल्याला, लॉजिकल आणि इफेक्टिव्ह ॲड्रेसची डेफिनेशन, नंतर त्याची प्रोसेस कसा असतो फिजिकल ॲड्रेस जनरेशनचा, नंतर मग आपल्याला हा न्यूमेरिकल. ओके, सिम्पल वेने आपण जाऊया. आपल्याकडे गाडी नाही आपल्याकडे. हे बघा, पहिला बघा, समजून घ्या क्वेश्चन. बघा, सेम असंच क्वेश्चन आहे. बरोबर आहे. डिफाईन लॉजिकल अँड इफेक्टिव्ह ॲड्रेस. तर लॉजिकल ॲड्रेस काय, इफेक्टिव्ह ॲड्रेस काय, याची पहिला आपण डेफिनेशन बघूया. लॉजिकल ॲड्रेस इज द ॲड्रेस ॲट विच an item means a memory cell and the storage element appear to reside from the perspective of an execution of application program. म्हणजेच जे काही लॉजिकल ॲड्रेस आहेत ना, ते तुम्हाला इतकंच लक्षात ठेवायचे की CPU थ्रू ॲक्सेस केले जातात. हा त्यांनी त्यांचे एकदम लँग्वेज म्हणजे हाय कॉम्प्युटर इंग्लिश लँग्वेजमध्ये त्यांनी यूज केला आहे की प्रिस्पेक्टिव्ह एक्झिक्युटिव्ह ॲप्लिकेशन प्रोग्राम्स. लक्षात ठेवा, फक्त तो जो काय ॲड्रेस आहे ना, तो कुठून रिसाईड केला जातो, तर ॲप्लिकेशनच्या प्रोग्राममधून. ओके, रिसाईड केला होतो म्हणजे तो स्वतःकडे घेतला जातो. ओके,
द लॉजिकल ॲड्रेस मे बी डिफरंट फ्रॉम द फिजिकल ॲड्रेस ड्यू टू द ऑपरेशन ऑफ अन ॲड्रेस ट्रान्सलेटेड ऑर द मॅपिंग फंक्शन. म्हणजेच की काय, जो तुमचा लॉजिकल ॲड्रेस आहे आणि जो तुमचा फिजिकल ॲड्रेस आहे तो काय आहे, डिफरंट आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा फ्रेंड्स, तुमचा लॉजिकल ॲड्रेस फिजिकल ॲड्रेस दोन्ही डिफरंट आहे. तुम्हाला कॅल्क्युलेट काय करायला सांगितलं आहे, फिजिकल ॲड्रेस. मग हा तुमचा लॉजिकल ॲड्रेस असेल की हा लॉजिकल ॲड्रेस असेल तर तुम्हाला पुढे समजणारच आहे. ओके, नंतर काय तो इफेक्टिव्ह ॲड्रेस आणि त्याला दुसरा आपण म्हणतो ऑफसेट ॲड्रेस. मी फास्ट घेतोय मित्रांनो, कारण लवकरात लवकर आपला सिलेबस कम्प्लीट करायचा आहे. ओके, तर बघा, द ऑफसेट ऑफ फॉर मेमरी ऑपरंट इज कॉल्ड ॲज अ ऑपरंट इफेक्टिव्ह ॲड्रेस ऑर EA मीन्स इफेक्टिव्ह ॲड्रेस. इट इज अन अनसाइन 16-bit नंबर दॅट एक्सप्रेस, बघा इथं इफेक्टिव्ह ॲड्रेस, सॉरी माय बॅड, की सॉरी माय गॉड, सॉरी. ओके, तर काय लिहिलं आहे, वेट मिनिट. ओके, तर परत बघा, द इफेक्टिव्ह ॲड्रेस ऑर ऑफसेट ॲड्रेस, द ऑफसेट फॉर द मेमरी ऑपरंट्स इज कॉल्ड ॲज द ऑपरंट ऑफ इफेक्टिव्ह ॲड्रेस ऑर EA. म्हणजे जो स्टार्टिंगचा जो ऑफसेट असतो त्यालाच आपण काय म्हणतो, इफेक्टिव्ह ॲड्रेस. It is an unsigned 16-bit number that express the operand distance in the byte from the beginning of the segmented side. In the 8086 we have the register and the index register. हे तुम्हाला मित्रांनो काय आहेत माहिती आहे, नॉर्मली बघायला गेलं तर डेफिनेशन आपण काय करू शकत नाही, याला तुम्हाला लर्नच करावे लागणार आहेत. थेअरी सिलेबस आहे, तुम्हाला फक्त जे स्टार्टिंगचे 3 युनिट्स आहेत ना मित्रांनो, तेच तुम्हाला फक्त थेअरीमध्ये कॉन्सेप्ट आहे. नंतर मग 4th युनिटपासून तुम्हाला इतका इंटरेस्ट येणार आहे सब्जेक्टमध्ये, तुमचा फेवरेट सब्जेक्ट होईल. ओके, तर फक्त जसे डेफिनेशन आहे ते तुम्ही लर्न करून घ्या. सांगितलं बघा, डिफाईन इच टर्म, एक मार्क आहे. ओके, म्हणजे इतका लिहा किंवा इतका लिहा तुम्हाला मिळणार देखील एकच मार्क आहे. तर तुम्ही लिहून घ्या तुमच्या नोट्समध्ये आणि तुम्हाला जसं लर्न करतं त्या तुम्ही टाईपने लर्न करा. ओके, आता पुढे बघा आपल्याला काय बघायचं आहे की 50 क्वेश्चन काय होतं बघा. बरं, क्वेश्चन नीट बघा काय की डिस्क्राईब फिजिकल ॲड्रेस जनरेशन प्रोसेस इन 8086. कसा जनरेट केला तो फिजिकल ॲड्रेस ते समजून घ्या. जनरेशन ऑफ 20-bit फिजिकल ॲड्रेस इन 8086. तर कसा करतात, सेगमेंट रजिस्टर कॅरी 16-bit डेटा विच इज ऑल्सो नोन ॲज बेस ॲड्रेस. म्हणजे जो तुमचा सेगमेंट रजिस्टर असेल, फॉर एक्झाम्पल SI, DI, BX, BI, जे काही सेगमेंट रजिस्टर आहेत तुमचे, ते 16-bitचा डेटा कॅरी करतात. आणि BIU बस इंटरफरन्स ऑपरंट्स 0 bits टू LSB ऑफ द बेस ॲड्रेस. आणि जो तुमचा बेस ॲड्रेस आहे ना मित्रांनो, त्याला काय केला जातो, 0 ॲड केला जातो. फक्त काय केला तो, ॲड केला जातो. दिस ॲड्रेस बिकम 20-bit ॲड्रेस. आणि जेव्हा तुम्ही त्याला 0 ॲड कराल तेव्हा तो होतो 20-bit ॲड्रेस. पण इतकंच आपल्याला करायचं नाही. अँड एनी इंडेक्स रेजिस्टर्ड कॅरी 16-bit ऑफसेट. इंडेक्स, सॉरी माझ्याकडनं मिस्टेक झाली, इंडेक्स रजिस्टर्स म्हणजेच SI, DI, BP आणि BX. आणि सेगमेंट रजिस्टर म्हणजेच काय ते आपण तुम्हाला पुढे समजेल सेगमेंटेशन काय असतो. ओके, आणि त्याला काय करायचं म्हणजेच इथेच काय आपल्याला करायचं की 0 ॲड करायचं आहे. कुणाला 0 ॲड करायचा आहे, तो तुमचा सेगमेंट रजिस्टर असेल तो. समजेल तुम्हाला, एक्झाम्पल बघा मग तुम्हाला समजेल. ओके, ऑफसेट ॲड्रेस इज ॲडेड इन टू 20-bit ऑफ बेस ॲड्रेस. एकदम तुम्हाला शांत डोकं ठेवा, मी तुम्हाला समजतो बघा. सेगमेंट रजिस्टर आहे 16 बिट्सचा, राईट, त्याला आपण काय म्हणतो, बेस ॲड्रेस म्हणतो. ओके, सेगमेंट रजिस्टर 16 बिट्स आहे, त्याला आपण बेस ॲड्रेस बोलतो. ओके, त्या बेस ॲड्रेसवर काय करायचं, एक 0 ॲड करायचा. तो 16 बीट आहे, मग तो काय होणार, 20-bit ॲड्रेस. जेव्हा तुम्ही 16 बीटच्या ॲड्रेसला जेव्हा तुम्ही 0 त्यामध्ये शेवटला ॲड कराल तेव्हा तो ॲड्रेस बिकम 20-bit ॲड्रेस. ओके, आणि दुसरा ॲड्रेस कोणता आहे तर इंडेक्स रजिस्टर. बघा, इंडेक्स रजिस्टर कॅरी 16-bit ऑफसेट. ओके, एक इंडेक्स बीट हा 16-bit ऑफसेट कॅरी करेल. तो ऑफसेट ॲड्रेस म्हणजे हा ऑफसेट ॲड्रेस ॲड केला जाईल 20-bitच्या ॲड्रेस सोबत, विच इज फायनली फॉर्म 20-bit फिजिकल ॲड्रेस ऑफ मेमरी लोकेशन. जेव्हा तुम्ही दोघांना ॲड कराल ना,
तेव्हा तुम्हाला फायनली काय भेटेल 20 बीट फिजिकल ॲड्रेस. ऑफसेट व्हॅल्यू 0 to 15 म्हणजे झाले 16. ओके, 0 to 5 0 to 19 घेतलाय, बरोबर आहे. 0 to 19 म्हणजेच की काय घेतला, हा घेतला 20 बीट ॲड्रेस. त्याला आपण बोलतो सेगमेंट रजिस्टर, असं मी तुम्हाला सांगितलं. ओके, त्यानंतर काय करायचं, ॲडर म्हणजे ॲड करायचं. फायनल तुम्हाला काय भेटणार आहे 20 बीट फिजिकल ॲड्रेस. डायग्राम खूप सिम्पल आहे. ऑफसेट व्हॅल्यू सेगमेंट रजिस्टर, हा 0 का, कारण 0 आपल्याला ॲड करायचा आहे. हा स्टार्टिंगला किती असेल, 16 बीटचा असेल. ह्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं, एक 0 ॲड करायचं, मग तो काय होऊन जाईल 20 बीट होईल. आणि ह्यांची दोघांची काय करायची, ॲडिशन करायची, मग तुम्हाला भेटेल 20 बीट फिजिकल ॲड्रेस. आय नो तुम्हाला समजलेला नाही आहे, कारण तुम्हाला असं समजणार नाही आहे. तुम्ही जेव्हा एक्झाम्पल बघाल तेव्हा तुम्हाला समजेल. ऑफकोर्स इतक्या गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड करतोय, एक्झाम्पल पण समजवतोय, सर्व गोष्टी समजवतोय. तुम्हाला काय करायचं आहे, लाईक, कमेंट, माझ्या मेहनतीला थोडा तरी सक्सेस द्या. तुम्हीच द्याल, तुम्हीच लाईक कराल, तुम्हीच कमेंट कराल, तेव्हा मी अशी व्हिडिओ बनवेन ना तुमच्यासाठी स्पेशली. ओके, आता पुढे बघा की आपल्याला पुढे तुम्हाला एक्झाम्पल जो तुम्हाला नक्की समजून जाईल. बघा, हा आहे DS, हा बघा सिम्पल बघा. ओके, हा आहे DS डेटा सेगमेंट आणि हा SI, ह्याला बोलतात आपण इंडेक्स रजिस्टर. ओके, हा काय झाला सेगमेंट रजिस्टर आणि हा झाला तुमचा इंडेक्स रजिस्टर. तिकडे सांगितलेला बघा क्वेश्चन मध्ये दिसतोय, हे बघा सेगमेंट रजिस्टर 16 बीट डेटा. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, 0 ॲड करायचा, मग तो काय होईल 20 बीट ॲड्रेस. ओके, मग आता बघा हा काय आहे तुमचा, सॉरी माय बॅड, हां. ओके, आता बघा तुम्ही नीट बघा क्वेश्चनमध्ये, तेव्हा तुम्हाला समजून जाईल. काय आहे की हा DS आहे ना, हा DS 345A हा तुमचा काय आहे 16 बीट ॲड्रेस आहे. ओके, 16 बीट ॲड्रेस आहे. आता मी इथं काय केला, DS प्लस SI या दोघांना काय करायचं, DS प्लस SI. सोर्स इथे DI असू शकतो, इथे SI असू शकतो, BX असू शकतो, काही पण असू शकतो. ओके, तर ह्या दोघांमध्ये बघा DS इंटू 10 केलाय. 10 म्हणजे ठीक आहे, शेवटला फक्त 0 ॲड करायचं, इतका विचार करू नका. फक्त मल्टिप्लाय 10 केलाय, म्हणजेच मल्टिप्लाय 10 म्हणजे फक्त एक 0 ॲड केलाय. इथे काय बघा 345A आपण बघितलं होता, हे बघा इथे बघा, ह्याच्यामध्ये नीट बघा म्हणजे तुम्हाला समजून जाईल. ह्याच्यामध्ये काय केलं की सेगमेंट रेजरला काय करायचं, 0 ॲड करायचा, ॲपेरंट LSBला काय 0 ॲड करायचा, मग 0 केलं तर 20 ॲड्रेस होईल. आणि जो तुमचा इंडेक्स रजिस्टर आहे 16 बीटचा ऑफसेट, त्याच्यामध्ये तो काय करायचा बघा, ऑफसेट ॲड्रेस आणि 20 बीट्स ॲड्रेस काय करायचा, ॲड करायचा. ओके, आय होप तुम्हाला समजलेला असेल. कॉन्सेप्ट खूप सिम्पल आहे बघा. मग हा तुमचा जो DS आहे त्याला 10 ने मल्टिप्लाय केला म्हणजे एक 0 ॲड केला. 345A 0 13DC SI ची व्हॅल्यू ॲड केली, जो तुम्हाला भेटेल फायनल ॲन्सर. ओके, आय होप तुम्हाला कॉन्सेप्ट समजलेला असेल. तुम्हाला अशाच प्रमाणे जेवढे काही न्यूमेरिकल आहेत हे बघा, हे जितके काही तुम्हाला क्वेश्चन दिसत आहेत, हा बोला, सॉरी वेट करा, हा बोला, किंवा त्याच्या खालचे एक्झाम्पल घ्या, हा घ्या, हे सर्व तुम्हाला सॉल्व करून मला कमेंटमध्ये आन्सर सांगायचे आहेत की यांचे आन्सर काय आहेत. ओके, सेम तुमच्यासाठी एक क्वेश्चन आपण तरी पण सॉल्व करून घेऊया. बघा, चला बघा, हा क्वेश्चन कधी समर 22ला विचारलेला आहे, बरोबर आहे. काय विचारला आहे, कॅल्क्युलेट द फिजिकल ॲड्रेस. CS दिलेला आहे, IP दिलेला आहे, म्हणजे हा काय दिला आहे, सेगमेंट रजिस्टर दिला आहे, हा पण सेगमेंट दिला आहे, हा पण सेगमेंट दिला आहे, आणि हे काय दिलं आहे इंडेक्स रजिस्टर. ह्याच्यामध्ये 0 लावून याला ॲड करायचं, ह्याच्यामध्ये 0 लावून ह्याला ॲड करायचं आहे, ह्याच्यामध्ये 0 लावून याला ॲड करायचं. ओके, बघा पहिल्याचा आन्सर आपला काय असेल बघा, CS किती दिला आहे आपल्याला 1200, IP किती दिला आहे DE00. हे कशामध्ये आहेत, हे हेक्साडेसिमलमध्ये आहेत. ओके, आता काय करायचं, हा जो तुमचा बेस ॲड्रेस आहे CS, हा तुमचा बेस ॲड्रेस आहे, त्याला फक्त 10 ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे ते एक 0 ॲड झाला, बरोबर आहे. शॉर्टली याच्यामध्ये 0 ॲड झाला. फिजिकल काढायचं असेल तर हा जी तुमची व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये ही IPची व्हॅल्यू प्लस करायची. आता तुम्ही सर बोला की हा प्लस कसा करायचा, तर हा सिम्पल गोष्टी आपल्या झालेल्या आहेत DTच्या सब्जेक्टमध्ये. आत्ताच तुम्ही बघितलं असेल की दोघांची ॲडिशन कशी करायची. जर तुम्हाला हा नाही जमत असेल ॲडिशन करायचं तर सिम्पली कॅल्क्युलेटरमध्ये ही व्हॅल्यू टाका,
प्लस ही व्हॅल्यू टाका, तुम्हाला डायरेक्टली आन्सर हा मिळून जाईल. कॅल्क्युलेटरचा यूज करा. आता तुम्ही मग मला कॅल्क्युलेटरचा पण यूज करता येत नाही येत असेल तर मला कमेंट करून सांगा, त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवेन कॅल्क्युलेटरचा यूज कसा करायचा. ओके, ह्याचा तुम्हाला आन्सर भेटला. दुसऱ्याचं बघा सेम, ह्याच्यामध्ये फक्त आपण 0 ॲड केला. 0 ॲड करून ह्याला आपण काय केला, फायनल आन्सर इथं मिळालेला आहे. ओके, आता तुम्हाला काय करायचं फ्रेंड्स, बघा हा क्वेश्चन आहे ना थर्डवाला, तो सॉल्व करायचा आणि मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. ओके, तुमच्यासाठी हा पण न्यूमेरिकल मी सॉल्व करून दाखवलेला आहे. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. कमेंट प्लीज, कमेंट तरी करा. लाईक तर तुम्ही करत असेल तशी पण लाईक करा व्हिडिओला. ओके, आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त फ्रेंडपर्यंत पोहोचवा. अशाच मजेदार आणि एक चांगल्या व्हिडिओसाठी पुढच्यासाठी भेटूया. इथे आपल्याला फर्स्ट युनिट कंप्लीट झालेलं आहे. ओके, काय डाऊट असेल तर कमेंट करून सांगा. पिन डिस्क्रिप्शनचा खूप मोठा आहे कॉन्सेप्ट, तुम्हाला पाहिजे असेल तर ती व्हिडिओ बनवेन, नाहीतर मी सेकंड युनिट सुरू करणार आहे. ओके, मिळूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.